आज मी एक भन्नाट प्रयोग केलेला आहे. ते म्हणजे शेव बनवण्याच्या मशीनने मी बनवलेत घरच्या घरी हेल्दी स्वादिष्ट गव्हाचे नूडल्स. होय, बरोबर ऐकलं. ह्यात मी वापरले फक्त घरातलं साधं गव्हाचं पीठ. कोणताही मैदा नाही, कोणतंही केमिकल नाही. पूर्ण हेल्दी आणि टेस्टचं. चला दाखवते कसं बनवलं. त्यासाठी मी आधी गव्हाचं पीठ घेतलं आणि आपण पोळीला जशी कणिक मळतो तशीच मळून घेते. यात थोडंसं मीठ घातलं होतं. आता या मळलेल्या कणकीचे 4 मोठे गोळे करते. ते हे बघा असे. आता आपल्याला नूडल्स बनवण्यासाठी लागणार आहे शेव बनवायचं मशीन. त्यासाठी मी इथे शेवीचा साचा त्यात घातलाय आणि एकीकडे कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आणि त्यात मीठ घातले. पाणी पूर्ण छानपणे उकळून द्यायचं. आता ह्या मशीनमध्ये एक कणकीचा गोळा चांगला भरून घेते, जसं आपण चकलीला भरतो तसं. आता पाण्याला पूर्ण उकळी आली की मी नूडल्स असे पाडून घेते आणि जेवढ्या उंचीचे हवेत, मला एवढ्याच उंचीचे आवडतात म्हणून मी लगेच कापले. हे बघा असे. अशा पद्धतीत मी आता सगळे नूडल्स पाण्यामध्ये पाडून घेते. नूडल्स सोडताना कढईतील पाणी हे उकळतच असायला हवे. हे बघा असे कात्रीने कापले तरी सुद्धा एकदम छान होतात. हे बघा पाण्याला आता हळूहळू उकळी सुद्धा यायला लागलेली आहे. आता मी साचा बदलून पापडीचा साचा वापरून सुद्धा पापडीसारखे नूडल्स बनवले, जरा वेगळं. आता याला एक 5 ते 7 मिनिटं उकळून घेऊया आणि शिजवून घेऊ. पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल सुद्धा टाकलेले आहे. बघा पाण्याला आता छान उकळी सुद्धा आली. आता हे नूडल्स शिजलेत का नाही हे पाहिल्यानंतर मी आता ह्याला चाळणीमध्ये काढून घेते. इथे नूडल्स मला शिजलेले दिसत आहेत. आता सगळे नूडल्स मी एका चाळणीत काढते. चाळणीत काढल्यानंतर त्यावर मी गार पाणी ओतत आहे आणि सगळे नूडल्स छानपैकी वाळवून घ्यायचे. पूर्ण त्यातलं पाणी निघालं पाहिजे. हे बघा इथे बऱ्यापैकी वाळलेले दिसत आहेत. इथं मी केलेले नूडल्स थोडे एकमेकांना चिटकलेत कारण ते थोडे गरम आहेत. खूप गार झाले नाहीत कारण मला ते बनवायची घाई होती ना. नूडल्स म्हटले की जास्त भूक लागली होती म्हणून. तो पूर्णपणे गार झाले की हे असे वेगवेगळे मोकळे होतात. आता मसाल्यासाठीचं घेतलेलं साहित्य 2 ते 3 मिरच्या, लसूण, आलं, एक उभा चिरलेला कांदा, एक टॅमॅटो, मॅगी मसाला, सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस आणि टॅमॅटो सॉस. सर्वात आधी कढईमध्ये तेल घालून त्यामध्ये जिरं घालून ते तडतडल्यानंतर लसूण छान परतून घेते. तो हा असा. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे बाकीच्या आवडीच्या भाज्या सुद्धा वापरू शकता. आता कांदा घालून तो सुद्धा छान परतून घेते. आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आलं घालून ते पुन्हा परतून घेते. त्यानंतर मिरच्या घालून त्यालाही परतते. तुम्ही इथे यामध्ये गाजर, कोबी, फ्लावर अशा तुम्हाला हव्या त्या भाज्याही घालू शकता. आता पुन्हा टॅमॅटो घालून त्यालाही छानपैकी परतून घेते. हे घ्या सगळ्या भाज्या परतून झाल्यानंतर नूडल्स ज्या पाण्यात शिजवले होते ते थोडंसं पाणी याच्यात घालते, म्हणजे त्याला ग्रेव्हीचा ताटसरपणा छान दिसतो. हे बघा असे. आता ह्यामध्ये आपण जे 3 सॉस मी एकत्र केले होते तेही घालते. पुन्हा छान एकत्र करते. बघा ते ग्रेव्हीचं
शिजवल्याचं पाणी घातल्यामुळे कशी छान चमक दिसते त्याच्यावर. नंतर घालते टोमॅटो सॉस. आता थोडासा मॅगी मसाला घातला. पुन्हा 1-2 मिनिटं परतलं. हे बघा, तोपर्यंत इथे नूडल्स बऱ्यापैकी मोकळे झालेले आहेत. अजून जरा गार झालं की आणखी मोकळे होतात. आता हे सगळे नूडल्स आपण या मसाल्यात घालू. एकदम अलगदपणे सगळा मसाला नूडल्सला लावून घेते. तयार आहेत इथे मी केलेले गव्हापासून बनवलेले नूडल्स. तेही अगदी घरगुती, झटपट आणि सोप्या पद्धतीत. तुम्ही सुद्धा हे नूडल्स करून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.